ವೇದಿಕೆ ದಯವಿದೆ ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ರಾಜೇಂದ್ರ ತೀರ್ಥಗೊಳ್ಳಿ ಮಾತಾಡ್ತೀರ್ಥಗೊಳ್ಳಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬರ್ತಾರೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ವೇದಿಕೆಡೆ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ ಐಕಡೆ ಹರೀಶ್ ಶೆಟ್ಟಿ ಪ್ರವೀಣ್ ಬೋಸ್ ಶೆಟ್ಟಿ ಆನಂದ್ ಶೆಟ್ಟಿ ಅಂಚನೆ ನಮ್ಮ ಮಹಾದಾನಿಲು ವೇದಿಕೆಡು ಪಕ್ಕ ಒಕ್ಕೂಟದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು KM ಶೆಟ್ಟಿ ಕರ್ಣ ವಿಶ್ವನಾಥ್ ಶೆಟ್ಟಿ ರಾಜೇಶ್ ಎನ್ ಶೆಟ್ಟಿ ಅಂಜನೆ ಬಕ್ವಾಡಿ ಪ್ರವೀಣ್ ಕುಮಾರ್ ಶೆಟ್ಟಿ ಬೆಲ್ಲಾಡಿ ಅಶೋಕ್ ಎಸ್ ಶೆಟ್ಟಿ ರವಿನಾಥ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ಶೆಟ್ಟಿ KD ಶೆಟ್ಟಿ ಅರವಿಂದ್ ಆನಂದ್ ಶೆಟ್ಟಿ ಶಿವಚಂದ್ರ ಶೆಟ್ಟಿ ರಾಜೇಂದ್ರ ಶೆಟ್ಟಿ ವೇದಿಕೆಡುತ್ತೇವೆ ಬೊಕ್ಕನ ಮಾತ ತಿರುತುಪ್ಪುವ ಸದಾಶಿವಣ್ಣೆ ವೇದಿಕೆಗಳು ಒಟ್ಟುಡು ಐಕೊಂಜಿ ಮಿತಿ ನಿರ್ಧಾರ ನಮ್ಮ ಒಕ್ಕೂಟದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಹಾದಾನಿಲು ವೇದಿಕೆಡುಪ್ಪೆ गाडी जाते आशा पल्लवित करणारे देवा भाऊ आज या ठिकाणी बंड संघाच्या सभागृहात आता ते दाखल होत आहेत. बंड समाजाच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. देवा भाऊ आज आमच्या सभागृहात आले म्हणजे आमच्या सर्व सभासदांना सर्व जाती बांधवांना तुलू कन्नडीकरांना या सर्वांना अत्यंत रोमांचकारी क्षण आता आम्ही या ठिकाणी अनुभवतोय. देवा भाऊ मेरा पानी उतरता देख त्यांच्या सोबत आमचे मेरे किनारे पर घर मत बसा ले. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. देवा भाऊ आपले मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी 14 कोटी जनतेची आशा पल्लवित करणाऱ्या आणि या महाराष्ट्रातला इतिहास बदलणाऱ्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या देवा भाऊ हे या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत. ಮಿತ್ ಬರಚ್ಚಿ ಪನ್ಯಕಲು ಮಾತ್ರ ಕರೆಲು ಮಹಾದಾನಿಲು ಮಾತ್ರ ದಯವಿದೆ म्युझिक बंद. आता अंतिम योग आपल्याला जुळून आला. 5 तारखेला या ठिकाणी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवा भाऊ देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस या ठिकाणी या समारंभाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. समस्त बंट बांधवांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र गीते गे मातेला लकदुंतु तुंजी रिस्पेक्ट करोडो. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी देश गौरवा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवा भाऊ देवेंद्र सरिताताई गंगाधर फडणवीस या नावाने
या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे. साहेब 2 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी भाषण करत असताना सांगितलं होतं की तुम्ही तिसऱ्यांदा आलात, पण तिसऱ्यांदा आल्यानंतर तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आमच्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. जागतिक बंड संघटना, आयकळा हरीश शेट्टी, त्यांचे सहकारी कर्नीरे विश्वनाथ शेट्टी, उलतूर मोहनदास शेट्टी, चंद्राज शेट्टी, जयकर शेट्टी, ही सारी मंडळी एकच ध्यास घेऊन काम करतात की समाजातील दुर्बल घटकांना आपण कशी मदत करू शकतो. जे तुमच्या मनात आहे, महाराष्ट्राबद्दल आहे, ते आमच्या सर्व या पदाधिकाऱ्यांना आपल्या जाती समाजाबद्दल आहे आणि त्याला हातभार लावतात ते मुंबईचे अध्यक्ष प्रवीण बोजा शेट्टी. या सर्वांचं एकदा टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. साहेब, आम्ही 1000 किलोमीटर लांबून जन्मभूमीपासून कर्मभूमीला आलो आणि या ठिकाणी आमचं स्वतःचं साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यात थोडं अंशी आम्ही यशस्वी पण झालो. आणि हे असताना की 3 शैक्षणिक संस्था आम्ही काढल्या आणि त्या 3 संस्थेमध्ये आज 12,500 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. पण त्यापैकी फक्त 11% लोक बंड्स आहेत, बाकी सगळे इतर समाजाचे लोक घेतात. हे आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आमच्या सर्वांचे मुकुटमणी खासदार गोपाळ शेट्टी साहेब ह्या सर्व गोष्टीला आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, क्रीडा असेल, ह्या सर्व पुढे जाण्यापेक्षा पुढे जाताना मी सर्वात प्रथम या ठिकाणी त्यांना बोलवलं, त्यांना आमंत्रण केलं, त्यांनी स्वीकार केला. आमच्यात काहीतरी लव चुंबक आहे असं मला वाटायला लागलं. शेट्टींच्या या सभागृहात मी कितव्यांदा म्हणणार नाही, पण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करण्यासाठी आमचे आयकळा हरीश शेट्टी यांनी या ठिकाणी सांगितलं. मी विनंती करतो आयकळा हरीश शेट्टी, प्रवीण बोजे शेट्टी, गोपाळ शेट्टी साहेब या सर्वांनी आजचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यथोचित गौरव करावा. देवाभाऊ. Standing ovation. आनंद शेट्टी एक मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक अरविंद आनंद शेट्टी यांच्या वतीने फडणवीस साहेबांचं मनपूर्वक सन्मान. त्याच्या अगोदर एवढंच एक छोटीशी आठवण करून देतो की आपण 4थ्यांदा आलात, पण 4थ्यांदा शपथ घ्याल ती राज्य पातळीवरती नसून वरच्या पातळीवरती असेल असं आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. यानंतर विनंती करतो, वेळेचा अभाव माहिती आहे, आपण कसे आलात हेच आमच्यासाठी भाग्य आहे. आपण आपले विचार या ठिकाणी येऊन व्यक्त करावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. आजच्या या सर्व आमच्या बंट समूहाच्या जागतिक संमेलनामध्ये वर्ल्ड बंट्स समागम 2024 मंचावर उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे
अतिशय लाडके नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते श्री गोपाळ शेट्टीजी, आपल्या या संघाचे अध्यक्ष ऐकला हरीश शेट्टीजी, श्री सदाशिव शेट्टीजी, प्रवीण भोजा शेट्टीजी, शशी शेखर आनंद शेट्टीजी, के डी शेट्टीजी, सदानंद शेट्टीजी, ए डी शेट्टीजी, मोहन अल्वाजी, पी व्ही शेट्टीजी. खरं म्हणजे शेट्टीजी म्हटलं तरी होऊन जाईल. 90 नाही 99% सगळ्यांचं नाव घेतल्यासारखं होईल. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, बंट समाजामध्ये जेव्हा जेव्हा मी येतो, मला आपला उत्साह पाहिल्यानंतर अतिशय प्रफुल्लित वाटतं. खरं म्हणजे आपल्यामध्ये आल्यानंतर मला नेहमीच स्वतःच्या घरी आल्यासारखं वाटतं. अशा प्रकारचं प्रेम हे तुमच्या माध्यमातनं आम्हाला मिळतं. आणि मला हे माहिती आहे की आपण सगळे आमच्यासारखे राष्ट्रीय विचाराचे लोक आहात आणि सातत्याने तुमचा आशीर्वाद हा आम्हाला मिळत असतो. आणि त्या आशीर्वादाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे आमचे गोपाळ शेट्टी साहेब आहेत की ज्यांनी या मुंबईमध्ये एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली. नेता कसा असावा तर तो गोपाळ शेट्टीसारखा असावा, अशा प्रकारची जी प्रतिमा त्यांनी तयार केली, मला असं वाटतं की त्याचंच हे खरं म्हणजे प्रतीक आहे. आपण सगळे या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी आलात आणि सुरुवातीला उडुपी रेस्टॉरंटपासनं सुरुवात झाली, ती आता 5 स्टार हॉटेलपर्यंत गेलेली आहे. आणि मला असं वाटतं की ती 5 स्टार हॉटेलपर्यंत गेली असली तरी जे ओरिजिनल उडुपी रेस्टॉरंट्स आहेत त्याची चव ही 5 स्टारच्या चवीसारखी नाही, हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी कबूल केलं पाहिजे. मुंबईकरांना त्या चवीने भुरळ पाडली. आणि एवढंच नाही तर आपण गेल्या 50-60 वर्षातलं मराठी साहित्य जर बघितलं तर कथा कादंबऱ्यांमध्ये उडुपी रेस्टॉरंटचा उल्लेख आल्याशिवाय त्या पूर्ण होत नाहीत. हे आपण 50 वर्षाचं साहित्य बघितलं तर त्या साहित्यात आपल्या लक्षात येईल. पण आज आपला समाज हा केवळ हॉटेल व्यवसायापुरतं मर्यादित राहिला नाही, तर समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम काम आपल्या समाजाच्या माध्यमातून आज करण्यात आलेलं आहे. चांगले डॉक्टर्स आहेत, चांगले इंजिनियर्स आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगले कलावंत आहेत, राजकारणी तर आहेतच आहेत. त्याच्यामुळे समाजातलं असं कुठलं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आमच्या बंट समाजाने उत्तम कार्य केलेलं नाही. आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं, खूप आनंद वाटतो की अनेक वेळा समाजामध्ये लोक मोठी होतात आणि ती आपल्या समाजाला विसरतात. त्यामुळे समाजामध्ये एक दरी निर्माण होते. पण आमचा बंट संघ असा आहे की ज्यांनी समाज एकसंघ ठेवलेला आहे. जो मोठा झाला तो आपल्या भावाला बहिणीला विसरलेला नाही. तर आपण त्यांच्याकरता काय करू शकतो हा प्रयत्न आपला आहे. शिक्षण असेल, आरोग्य असेल, हॉस्टेल्स असतील, सगळ्या प्रकारच्या सोयी हे आपल्याला कशा करता येतील हा प्रयत्न आपल्या माध्यमातून सातत्याने चालतो. त्यामुळे समाजामध्ये जे पुढे गेले ते कॉन्ट्रीब्यूट करतात आणि समाजात काही कारणाने जे मागे राहिलेले आहेत त्यांना कशा सोयी मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून होतो. मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो त्यावेळेस आपण घरं बनवण्याचं एक काम हातामध्ये घेतलं होतं आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्याची देखील सुरुवात आपण या ठिकाणी केली. आणि आमच्या सगळ्या ज्या भगिनी आहेत त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं कार्य या ठिकाणी चालवतात की ज्यातनं इतर भगिनींना आपल्याला कशा प्रकारे सेवा देता येईल, समाजातले जे काही सिनियर सिटिझन्स आहेत त्यांना कशा प्रकारची सेवा देता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की आमचा जो इथला बंट संघ आहे किंवा सगळे बंट समाजाचे लोक आहेत हा सगळा एक परिवार आहे. एक परिवार म्हणून तुम्ही सगळे लोक या ठिकाणी राहता. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही नेहमीच त्या ठिकाणी सहभागी असता. आणि म्हणूनच मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की समाजामध्ये जेव्हा
प्रत्येक व्यक्ती आपली सामाजिक भूमिका ही लक्षात ठेवतो, त्याचवेळी समाजाची प्रगती होत असते. खरं म्हणजे आपण नेहमी सांगतो की पश्चिमी संस्कृती आणि आपल्या संस्कृतीतला फरक काय आहे, तर पश्चिमी संस्कृतीत म्हणतात सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिट असेल तो जगेल, जो नसेल तो मरेल, त्याची चिंता कोणी करणार नाही. पण आपल्याकडे आपण असं म्हणतो की जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल. हा आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे की आपल्याकडे समाज व्यवस्था उभी करतो की जो दुर्बल आहे त्याच्याकरता व्यवस्था समाज उभ्या करतो. आणि खरं म्हणजे आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर विचार केला तर समाजाच्या व्यवस्थांमधनंच आज खऱ्या अर्थानं आपलं जीवन पुढे जातं. कोणीतरी शाळा कॉलेजेस उभारतं तर त्यातनं आपण शिकतो, कोणीतरी बिझनेसेस उभं करतं तर त्यातनं अनेकांना नोकऱ्या मिळतात. त्यामुळे समाजामध्ये व्यवस्था उभ्या राहतात आणि त्यातनं आपण लाभान्वित होत पुढे जात असतो. आणि म्हणूनच समाजाचं हे काही जे देणं आहे ते जेव्हा आपण सक्षम असतो त्यावेळेस ते दिलं पाहिजे. आपापल्या परीनं ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. पैशानेच कॉन्ट्रीब्युशन होतं असं नाही आहे, तर आपण श्रमाने करू शकतो, आपण आपला काही वेळ त्या ठिकाणी देऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी होताना निश्चितपणे पाहायला मिळतात. आणि म्हणूनच मला गोपालबाईंनी सांगितलं की या ठिकाणी हा समागम होतो आहे, त्याला तुम्ही या. तर मी त्यांना लगेच सांगितलं मी येतो. दुर्दैवाने 3 वाजताच मी येणार होतो, गोपालबाई घ्यायलाही आले होते, पण आज अतिशय ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झाल्यामुळे मला नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावी राजूरला जावं लागलं त्यांच्या अंत्ययात्रेला. पण मी तिथनं मेसेज केला गोपालबाईंना की गोपालबाई काळजी करू नका, मी काही झालं तरी 6:30पर्यंत या ठिकाणी पोचतो. कारण या सगळ्या लोकांचं आणि मंचावर बसलेले जे सगळे आमचे नेते आहेत या सगळ्यांचं दर्शन मला घ्यायचं आहे, भेट मला घ्यायची आहे. ज्यांचं प्रेम आणि ज्यांचा आशीर्वाद आपल्याला सातत्याने मिळतो अशा लोकांमध्ये येण्याचा आनंद हा वेगळा असतो आणि तोच आनंद तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं तर आपण सगळे लोक या ठिकाणी खरं म्हणजे उडुपीतनं किंवा वेगवेगळ्या भागातनं या ठिकाणी आलात, पण आज जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला तुम्ही समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. या संस्कृतीला अधिक उत्तम करण्याचं काम तुम्ही केलं आहे. आपले संस्कार आणि आपली संस्कृती न विसरता इथल्या संस्कृतीमध्ये ज्या प्रकारे आमचा बंट समाज समरस झालेला आहे, म्हणजे आमचे गोपाळ शेट्टी जेव्हा मराठी बोलतात त्यावेळी पुणेकरांनाही लाजवतात. ही जी काही एक मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या ठिकाणी अंगीकारली आहे, ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि याच्यामुळेच आपला भारत श्रेष्ठ होतो. आपण जो एक भारत आणि श्रेष्ठ भारत म्हणतो त्या भारताचं स्वरूप हे आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे आपलं कार्य हे आपण पुढे न्यावं आणि एक उत्तुंग शिखर ज्या समाजातले अनेक लोक गाठतायत तसं शिखर इतरांनाही गाठता येईल अशा प्रकारची प्रार्थना मी ईश्वराच्या चरणी करतो. आपण मला असंच बोलवत राहावं, दरवर्षी बोलवाल तर दरवर्षी येईल. शपथ काही दरवर्षी घेणार नाही. ते म्हणाल तिसऱ्यांदा आली तर तिसऱ्यांदा शपथ, तशी दरवर्षी काही घेणार नाही. पण आपण दरवर्षी बोलवलं तर मी नक्की या ठिकाणी येईल, मला अतिशय आवडेल. मी पुन्हा एकदा आपण जे स्वागत केलं, सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो. आपल्या या समागमाला या ठिकाणी खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि बाहेरचे लोक देखील आपले परदेशातनं देखील लोक या ठिकाणी आले आहेत, त्या सगळ्यांचं मुंबईमध्ये स्वागत करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या समक्ष आमचे सर्वांचे मुकुटमणी खासदार गोपाल शेट्टी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मुख्यमंत्री या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा परिषदेचे सदस्य प्रसाद लाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आदरणीय गोपाल शेट्टी साहेब यांचं मनपूर्वक ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಘಟಕರು ಧೀಮಂತ ಬಂಟರು ಶ್ರೀ ಗೋಪಾಲ್ ಸಿ ಶೆಟ್ಟಿ ಅವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿದ ಸಾಧನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸನ್ಮಾನ ಪತ್ರ. ರಾಜಕಾರಣದ ದಿಗ್ಗಜರೇ, ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಧರ್ಮವಿರಬೇಕು, ಧರ್ಮದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯವಿರಬಾರದು ಎಂದು ಹಿರಿಯರಾಡಿದ ನುಡಿಯಂತೆ ನ್ಯಾಯ ನೀತಿಯೊಂದಿಗೆ ಸತ್ಯ ಧರ್ಮದೊಂದಿಗೆ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡವರು.
ಉತ್ತರ ಮುಂಬೈ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ 2 ಬಾರಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಸಂಸದರಾಗಿ ಪ್ರಚಂಡ ವಿಜಯದೊಂದಿಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿ ಬೋರಿವಿಲಿ ಕಾಂದಿವಲಿ ಪರಿಸರದ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ರೂವಾರಿಯಾಗಿ ಅತ್ಯುತ್ತಮ ಸಂಸದರೆಂಬ ಕೀರ್ತಿಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿ ಕರ್ಮಭೂಮಿಯ ತುಳುಗನ್ನಡಿಗರ ಧ್ವನಿಯಾಗಿ ದೆಹಲಿಯ ಸಂಸದ ಭವನದಲ್ಲಿ ಶೋಭಿಸಿದವರು. ಅಸಾಧಾರಣ ಸಮಾಜ ಸೇವಕರೇ, ತಮ್ಮ 40 ವರ್ಷದ ರಾಜಕೀಯ ಜೀವನದಲ್ಲಿ 32 ವರ್ಷ ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ ಅಪ್ರತಿಮ ಸಮಾಜ ಸೇವಕರು. ನಗರ ಸೇವಕರಾಗಿ ರಾಜಕೀಯ ಜೀವನ ಆರಂಭಿಸಿ ಬೋರಿವಿಲಿಯ ಶಾಸಕರಾಗಿ, ಡೆಪ್ಯೂಟಿ ಮೇಯರ್ ಆಗಿ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಮುಂಬೈ ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ 2014ರಿಂದ ಸಂಸದರಾಗಿ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ಇಂದು ಬಂಟ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಸ್ಫೂರ್ತಿಯಾದ ದಣಿವರಿಯದ राजकारणी प्रसाद लाडांचा एक सत्कार करायचा. अरे आमचे जुने मित्र आहेत. विशेष ऐकायला हरीश शेट्टी, जागतिक बंडचे अध्यक्ष ऐकायला हरीश शेट्टी यांचं गोपाल शेट्टी साहेब, मुख्यमंत्री साहेब, प्रसाद लाड, प्रवीण भोजे शेट्टी, कर्नेरे विश्वनाथ शेट्टी, उलतूर मोहनदास शेट्टी, जयकर शेट्टी आणि चंद्रराज शेट्टी आणि वकवाडी प्रवीण शेट्टी हे सर्व त्यांचं या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांचा सन्मान करतील. शॉल वकन मोमेंटो प्रसाद लाडू बंड समाजाच्या वतीने गौरव पदक एक विशेष म्हणजे बेलवून कन्याನ ಸದಾಶಿವ ಶೆಟ್ಟಿ ಬಾರಿ ಪ್ರೀತಿಡೆ महाराष्ट्ರದ मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मेरना परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांचा सन्मान. डॉक्टर RK शेट्टी, वकवाडी प्रवीण शेट्टी, उलतूर मोहनदास शेट्टी या मेरा पानी उतरता देख